नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी वालाच्या दाण्यांची चमचमीत भाजी करून दाखवणार आहे। मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे मी सर्वात आधी वालाच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहे, पावशर बघू शकता तुम्ही। हे जे आपल्या शेंगा जाड आणि अशा मोठ्या झालेल्या असतात, त्यामधले हे वालाच्या शेंगांचे दाणे मी छान असे सोलून घेतलेले होते, पावशरात हे जवळपास। त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे, चमचाभर जिरे घेतलेले आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एक, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी एक मस्त असा लाल टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे। इथे आता आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी लसूण आणि मिरचीचं मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी सर्वात आधी कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आता आपली मोहरी छान अशी फुलली की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा इथे आता आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा परतवून घ्यायचा आहे। इथे मी कांदा मस्त असा गुलाबी रंगावरती परतवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। पेस्ट सुद्धा मस्त आपल्याला अशी इथे आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट आपली इथे छान अशी परतवून झाली की लगेच यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा मस्त असा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला पटकन सॉफ्ट होण्यासाठी आधीच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। एक चमचा मी यामध्ये धनेपूड घालून घेणार आहे आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, एक चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर एक चमचा भरून इथे मी सब्जी मसाला घालून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी गरम मसाला सुद्धा वापरू शकता, सब्जी मसाला सुद्धा छान लागते भाजीमध्ये। हे सर्व मसाले आपल्याला इथे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि सर्व मसाले मस्त असे परतवून घेणार आहे। हे सर्व आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीची मस्त अशी ग्रेव्ही बनून तयार होते। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मीडियम गॅसवर असंच ठेवायचं आहे। यामुळे काय होईल, आपल्या भाजीला मस्त अशी तर्री येईल आणि रंग सुद्धा छान येते। बघू शकता तुम्ही, मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। हे सर्व आपल्याला परत मस्त असं ग्रेव्ही सारखं हलवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथे आता आपली मस्त अशी मसाल्याची ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे। रंग सुद्धा छान आलेला आहे। यामध्ये मी आता वालाचे दाणे घालून घेणार आहे। दाणे घातल्यावर आपल्याला हे सर्व मस्त असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी छान असं 2 मिनिटं वालाचे दाणे मस्त असे मसाल्यामध्ये परतवून घेतलेले आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व मस्त असं मिक्स करून इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही याच ठिकाणी ही भाजी कुकरला 2 शिट्ट्या केल्या तरी चालेल, पटकन अशी शिजवून तयार होते झटपट, जर तुम्हाला बनवायची असेल तर। बघू शकता तुम्ही, इथे मी 5 ते 6 मिनिटं मस्त अशी भाजी शिजवून घेतलेली आहे। कोथिंबीर घालून घेऊ, रंग सुद्धा मस्त आलेला आहे। इथे आता आपली वालाच्या दाण्याची भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।